नमस्कार मित्रांनो, आता वाजलेले आहे रात्रीचे 11:15 आणि आपण आलेलो आहे तसं ओढ्याचं पाणी आलेलं आहे. त्याच्यामुळे ते पाहण्यासाठी नवीन रस्त्याचं काम आहे. तर आपण थोडं उकरलं होतं आणि नंतर भर टाकली, पण ती भर व्यवस्थित आहे की नाही ते पाहण्यासाठी आलो होतो. आपल्या इथलं एक KTVR भरलेलं आहे आणि आलं ते गमतीशीर गोष्ट म्हणजे मी तर खूप खेकडे आणि ते खेकडे जवळजवळ सर्व खेकड्यांच्या पोटांमध्ये पिल्लं आहे. हे छोटा खेकडा असला ना तरी त्याच्यामध्ये पिल्लं हे पहा. याच्या पण पोटामध्ये पिल्लं आहे. अशा प्रकारे खूप म्हणजे इथं तिकडे एक खेकडा आहे. आता दुसरं पाहायला तिथे हे पहा, इथं आतमध्ये एक छोटा इथं पण खेकडा आहे आणि याच्या पण पोटामध्ये पिल्लं आहे. पण याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू सुरक्षितपणे. हे पहा, अलगदपणे याला पकडत आहे आपण. लय जोर लावला तर आपल्याला चावू पण शकतो. तर तुम्हाला एक पिल्ल दाखवायची त्यामुळे हे पहा, खूप प्रचंड पिल्ल आहे त्याच्या पोटामध्ये. आता खूप छोटे छोटे खेकडे आहेत. मी पहिल्यांदाच असं पाहतोय की एवढं छोट्या खेकड्याच्या पोटामध्ये पिल्ल आहे. हे पहा, खूप छोटे छोटे खेकडे त्यांच्या पोटामध्ये पिल्ल आहे. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इकडं आपल्याकडं जाते पाणी वावरामध्ये थोडं थोडं, आणि हे सगळे खेकडे म्हणजे असं पाण्याच्या ठिकाणीच येऊन पिल्लांना जन्म देतात. विशेष म्हणजे इकडे तुम्हाला KTVR पण दाखवतो आपला भरलेला. त्यांनी जवळजवळ लेवल आलेली आहे रस्त्याच्या कडेला. ह्या खेकड्याला आपण इथं पाण्यापाशी सोडून देऊ. इकडे एक टब्या खेकडा आला आहे. लाईट बंद करू मग दिसेल चांगलं. छोटे छोटे पण बारीक बारीक पण खूप खूप खेकडे. इथे खेकडा आता तो पिल्लांना जन्म देतो. आपल्या पायाखाली पण एखादा येऊ शकतो, म्हणून आपण लय पाण्याच्या कडे जात नाही. हा पण खेकडा पाणी पिल्लांना जन्म देतो. खूप म्हणजे प्रचंड खेकडे पिल्लांना जन्म देतात. इथे एक हा पण पिल्लांना जन्म देतो. म्हणजे आपलं आता पाऊस पण आज झालेला आहे थोडा, काल पण थोडं झालं होतं, आज पण थोडं झालं. आणि हे ओढ्याचं पाणी आलेलं आहे, कॅनलला पाणी असल्यामुळं. आता रात्रीचे जवळ 12 वाजता आलेले आणि मी आलो तसंच हा भराव पाहायला. पण इथे इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे प्रचंड जो 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 खेकडा दिसेल त्या खेकड्याला म्हणजे असं पिल्ला देतानाच तो खेकडा दिसतोय. खूप खेकडे. याला आपण प्रयत्न करू दाखवण्याचा, आपल्याला जन्माला ते कसं काय. हे बघा, याचे पिल्लं दिसतात ते स्पष्ट. म्हणजे असे खूप खेकडे आहेत. तर ज्याला पाण्यात पुढं आलं तर छोटे छोटे पण आहे. हे पाहिजे इथे छोटं आहे. इथं हा किती छोटा आहे. याच्या पण पोटामध्ये पिल्लं आहे. पिल्लं दाखवण्याचा प्रयत्न अलगद पकडतो. हे पहा, इथं छोटे छोटे खेकडे. हे 2 3, इथे 1 4 5. म्हणजे छोटे पण खेकडे आहेत आणि काही काही मोठं जे म्हणजे मीडियम साईजचे आहेत त्यांना ते पिल्लांना ज्या जन्म देतात. म्हणजे मी पहिल्यांदाच पाहतोय की इतके छोटे खेकडे सुद्धा पिल्लांना जन्म देतात. आता इथे खेकडा आहे. हा पा कसा म्हणजे होडीत आहे. इथे खेळा हे पा कसे वर तरंगले बा, छोटी छोटी पिल्ले. त्यांनी कसा वरती तरंगून राहिला तो. त्याने होडी तयार केली. आता ह्याकडून त्याकडे चालला असेल बिचारा. पहिल्यांदा एवढे पिल्लं पाहतो छोटी छोटी खेकड्याची. अख्खा असा किनारा भरून गेलेला आहे खेकड्यांच्या पिल्लांनी. काही पिल्लांना जन्म देतात. आता इकडं कसं आत्ता फरतड पकडतो, तरगतोय तो पकडतो, काय चाललं त्यालाच माहिती.
तर मित्रांनो तिकडे पण पाहिलं खेकडे पिल्लांना जन्म देतात. तिकडे कडेने गेलं तर आणखी पण भरपूर खेकडे पिल्लांना जन्म देतात ते. इकडे थोडी या साईडला कमी आहे. हा इथे एक आहे. हा पण पिल्लांना जन्म देतो. तो जरा वेगळ्या जातीचा दिसतो. तो जेवायला आलेला आहे फक्त. तो काय पिल्लांना जन्म द्यायला नाही आलेला. पण खूप बारीक सावकाश चालतो. नाहीतर व्हायचा शॉर्ट एखादा म्हणजे पाय पाडला तर तो पण मरेल आणि त्याच्या पोटातले पिल्लं पण मरतील. चला मित्रांनो तर जाऊ घरी झोपायला. अशा प्रकारे आता हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असे शेतातले व्हिडिओ आपण टाकत असतो. तर रात्रीचे खूप पण 12 वाजत आलेले जवळजवळ. आपल्या बेडकांचा आवाज पण कसला येते भारी. कसं ते सुरात ओरडतात. मित्रांनो मग आता बाय, जातो घरी, झोपतो. खूप छोटे छोटे खेकडे सापडले तर खूप म्हणजे खूप भारी वाटते. असं म्हणजे लय खेकडे आज पहिल्यांदा त्यांना जन्म देताना पाहिजे. असे सापडायचे पण राहणार छोटे छोटे. पण पिल्लं देताना मी फर्स्ट टाईम पाहिलेले खेकडे इथे. लाईट पण नाही, दुसऱ्या मोबाईलची टॉर्च लावून बघतोय. चला मित्रांनो जातो घरी. बाय, संपते. बाय बाय. मित्रांनो आज आता आपण आलेलो इथं वड्याचं पाणी आले आणि ते आपण वावरं सोडले. त्याच्यामुळं सहज आपल्याला आता दिवसा एक खेकडा दिसलेला आहे. हे पहा, त्याच्या पोटामध्ये पिल्लं, प्रचंड पिल्लं आहे त्याच्या पोटात. वळ करताना पण दिसतात. खूप पिल्लं आहे त्याच्या पोटामध्ये. अशा प्रकारे आपल्याला खेकडा आढळलेला आहे. रात्री पण भरपूर होते. त्याला आता असं पाण्यात सोडून देतो. पाण्यातच चालला होता. त्याला पकडलं. तुम्हाला हे रात्रीच्या व्हिडिओमध्ये काही नीट दिसले नव्हतं म्हणून आपल्याला हे आत्ता सापडला आणि त्याला आपण पकडला आणि व्यवस्थित तुम्हाला ती पिल्लं दाखवलेली आहे. तर मित्रांनो तो आता तिथं गेलेला आहे गचपानामध्ये. असं चाललं आहे. पोटामध्ये हजारो पिल्लं घेऊन चाललेला आहे तो. खरं म्हणजे पावसाचं पाणी नाही आहे. मी रात्रीच सांगितले पावसाचं पाणी नाही, कॅनलचं पाणी आले ते आपण ओढ्यात सोडलं. असे बरेचसे खेकडे त्या आपल्या ओढ्याच्या कडेकडेने भरपूर होते. रात्री एवढं काय दाखवता आलं नाही, उजेड नव्हता, काय नव्हता. पण आता सहज मोटर चालू करायला चालू होतो तो हा दिसला आणि मग तो व्हिडिओ बनवतोय तुमच्यासाठी. चला मित्रांनो बाय.